नमस्कार, माझं नाव मिलिंद कदम आणि संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी जो सांग सख्या रे हा अल्बम बनवला त्याच्यामधलं पाऊस असा रुंजणता यावरचा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल मी आभारी आहे. सर्वप्रथम डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचं मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी एक सुंदर असं गाणं आपल्याला दिलं. जे संदीप खरेचे चाहते आहेत, संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचे चाहते आहेत, त्यांच्यासाठी एक सुंदर गाणं दिलं, त्याबद्दल मी खरंच त्यांचा आभारी आहे. जेव्हा मी हे गाणं ऐकलं होतं त्यावेळेला मी आणि माझी मैत्रीण वीणा, आम्ही हे सगळे संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांची फॅन ही जी मंडळी आहे त्यांच्यापैकी आहोत. तर जेव्हा मी हे गाणं ऐकलं त्यावेळी आम्हाला असं खूप प्रकर्षाने वाटलं की यावरचा व्हिडिओ कसा बनेल वगैरे. आणि वीणा नायर आणि मी आम्ही दोघांनी मिळून हा व्हिडिओचं जे सुरुवातीचं जे प्लॅनिंग आहे, स्टोरी प्लॅनिंग आहे आणि ऍक्च्युअली व्हिज्युअल्स कसं होतील त्याचं प्लॅनिंग केलं होतं. ज्या प्रकारे शब्द आहेत, ज्या प्रकारे सुंदर असं म्युझिक आहे, तर त्यावरती त्याचे व्हिज्युअल्स कसे असतील, त्यावरती कसं नाट्य कसं दिसेल, आपण नाट्य कसं बनवू शकू याच्यावरती आम्ही चर्चा केली आणि त्यातून हा व्हिडिओ बनवला. ही प्रोसेस जरा थोडीशी कॉम्प्लिकेटेड होती, कारण आमच्या गोष्टीमध्ये असं होतं की एक पूल आहे आणि त्या पुलावरनं तिला जायला सांगतात, पण ती नाही म्हणते आणि नंतर मग गाण्यामध्ये कसे शब्द येतात, नको नको म्हणताना पाऊस कशाने आला. त्यावेळेला जो कथेचा नायक दाखवलाय तो तिला त्या पुलावरनं पलीकडे घेऊन जातो. म्हणजे असं आमचं कथानक होतं. तर त्या कथानकाला सूट होणारं असं लोकेशन आम्ही शोधत होतो, पण आम्हाला असं जे पर्टिक्युलर आमच्या कल्पनेत जे होतं तसं कुठे दिसलं नाही. मग आम्ही असं ठरवलं, आम्ही एक जरा वेगळा निर्णय घ्यायचं ठरवलं. म्हटलं की हे संपूर्ण गाणं आपण मॅट पेंटिंग आणि कॅमेरा मॅपिंग या तंत्राच्या सहाय्याने करायचं. तर त्यासाठी आम्ही सर्वप्रथम एक मिनिएचर मॉडेल बनवलं. आणि त्या मिनिएचर मॉडेल पासून त्याचे जे काही फोटोग्राफ्स घेतले गेले, त्या फोटोग्राफ्सचा आम्ही बॅकग्राऊंड इमेजेससाठी यूज केला गेला. पुन्हा त्या प्रत्येक फोटोग्राफ्स मध्ये जी काही ग्रीनरी आहे त्याचे आम्ही पहिले रेफरन्स फोटोग्राफ्स घेतले, की बाहेर जाऊन जिथे जिथे झाडांचे वगैरे वगैरे असे फोटोग्राफ्स घेतले आणि मग ते यूज केले या गाण्यामध्ये. आणि जसं गाणं दिसतंय की ते गाणं मग कम्प्लिटली कंपोजिटिंग मध्ये बनलं होतं. आणि त्यावेळेला सुरुवातीला एवढा अनुभव नव्हता ज्यावेळेला शूट केलं गेलं. आणि शूटिंग आमचं एका दिवसात काहीतरी पार पडलं आम्ही, की एका दिवसातच एक हॉल बुक करून त्याच्यामध्ये आम्ही शूटिंग केलं. तर आमच्याकडे खूपसे दिवस नव्हते, एका दिवसातच जे काय शूटिंग केलं ते एका दिवसात केलं आम्ही. पण त्यानंतर मग जे फुटेजेस हातात होते त्याच्यावरती मग प्रोसेस करून हे गाणं बनवलं. तर काही दरवेळेला सगळे फुटेजेस चांगले नव्हते, काही फुटेजेस अगदी त्याच्यामधले काही वापर करता येण्याजोगे नव्हते, पण तरी देखील आम्ही प्रयत्नपूर्वक ते वापरले. मॅट पेंटिंग वगैरे हा जो विषय होता माझ्यासाठी नवीन होता, कंपोजिटिंग मी केलं त्यामुळे मला हा नवीन होता, त्यामुळे मला जरा थोडा वेळ गेला की कसं नेमकं ही आयडिया एक्झिक्यूट करायची. आणि मग त्यासाठी मग थोडंसं R&D करता हे गाणं झालेलं आहे. आणि जे काही आता तसं रूप तुमच्या समोर आहे ते ठेवताना मला खूप आनंद झाला, कारण सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांना आम्हाला एक अशी सुंदर भेट द्यायची होती. त्यासाठी या गाण्याचं व्हिज्युअल्स आणि या गाण्याचा व्हिडिओ निर्माण केला. तर आता खूप आनंद होतोय की लोक बघतायत आणि त्यांना अप्रिशिएट केलं जातं त्या गाण्याला. मित्रांच्या पण चांगल्या शुभेच्छा मिळतात. माझी अशी अपेक्षा आहे की असे आम्ही अनेक प्रयोग करू, असे नवीन प्रयोग करू आणि जे संदीप खरे सलील कुलकर्णी यांचे चाहते आहे जसे मी आहे त्याप्रमाणे, तर त्यांच्यासाठी आम्ही असं काहीतरी नवीन गोष्टी तुमच्या समोर सादर करू. आणि पुन्हा एकदा सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच.